परभणीत कोम्बिंग ऑपरेशन का केले? सुजात आंबेडकर यांचा सरकारला सवाल. परभणीत कोम्बिंग ऑपरेशन का केले याची सरकारने माहिती द्यावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी केली आहे. ते म्हणाले, संविधानाची तोडफोड करणे ही गंभीर घटना आहे. या देशातील कोणताही संविधानप्रेमी नागरिक हे कधीही सहन करणार नाही. एका संविधानशील मार्गाने आंदोलन होत असताना कोम्बिंग ऑपरेशन केलं जातं ही गंभीर बाब आहे. कोम्बिंग ऑपरेशन का करण्यात आलं हे सरकारने आम्हाला सांगावं. जिल्हाधिकाऱ्यांकडून संपूर्ण प्रकरणाची माहिती घेतली. या घटनेत ज्या निष्पाप लोकांवर गुन्हे दाखल केले ते मागे घेतले पाहिजे. दरम्यान आरपीआय खरात गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष सचिन खरात म्हणाले, ज्या वेळी राज्यात भाजप सत्तेत येते त्यावेळी संविधान विरोधी गोष्टी घडतात. संविधान विटंबनाच्या गंभीर प्रकरणात कठोर कारवाई यावी झाली पाहिजे, अशी मागणी आम्ही करतोय. परभणी येथे झालेल्या संविधानाच्या विटंबनाच्या घटनास्थळाचा आम्ही आढावा घेतला. अद्यापही जिल्हा प्रशासनाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची सुरक्षा वाऱ्यावर सोडलेली आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची सुरक्षा करण्यासाठी तात्काळ कर्मचारी नियुक्त करावेत. हे बघा, माझे महत्वाचे आपले बरेच आक्षेप होते. सर्वात पहिले की एक बाबासाहेबांच्या पुतळ्याची विटंबना आणि त्याच्याहून महत्वाचं संविधानाचा तोडफोड करणं, संविधानाची तोडफोड करणं ही एक खूप गंभीर घटना आहे. आणि या महाराष्ट्रातला किंवा या देशातला कोणताही संविधानप्रेमी नागरिक हे सहजासहजी सहन नाही करून घेणार. ही बात आपल्या सर्वांना समजून घ्यायला लागणार आहे. दुसऱ्या बाजूला पण एका संविधानशील पद्धतीने आंदोलन होतं आणि त्याच्यानंतर मोठं कॉम्बिंग ऑपरेशन होतं. ही एक मोठी गंभीर बाब आहे आणि याचा सरकारने जबाब दिला पाहिजे. कॉम्बिंग ऑपरेशन खूप सिरियस घटनांनंतर होतं, पण ते या घटनेत मी आता वर बोलताना तेच म्हणालेलो की हे जे कॉम्बिंग ऑपरेशन होतं त्याची ह्या घटनेनंतर गरज नव्हती, पण ते केलं. हे का केलं हे सरकारने आम्हाला सांगितलं पाहिजे. आणि दुसऱ्या बाजूला तुमच्याच माध्यमातून, मीडियाच्याच माध्यमातून मी महाराष्ट्राच्या आणि भारताच्या जनतेसमोर हे एक प्रश्न मांडतो की महाराष्ट्रात किंवा भारतात कितीतरी दंगली होतात, पण कॉम्बिंग ऑपरेशन कुठल्या घटनांनंतर केलं जातं हे आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे. जिकडे कुठेही दलित अत्याचाराविरुद्ध आवाज उठवतात किंवा जिकडे जिकडे आंबेडकरवादी प्रतीकांवरती हल्ले होतात त्याच्यानंतरच हे सरकार इकडचं कॉम्बिंग ऑपरेशन करतं, हा एक मुद्दा आपल्या सर्वांना समजून घेतला पाहिजे. आणि ह्याच्याबद्दलच बोललो. दुसऱ्या बाजूला जे निर्दोष लोकांवरती गुन्हे लागलेत, कितीतरी महिलांना अटक झाल्यात, कितीतरी तरुणांना हे त्यांच्यावर आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतं कारण त्यांच्यावरती महत्वाचे खटले लागलेत, गंभीर खटले लागलेत. ते मागे घेऊन तमाम निर्दोषांना सोडणं आणि त्यांची सुटका करणं याच्यासाठी आमची भेट घेतली होती. काय इन्सिडेंट्स, त्या इन्सिडेंट्स कडे कसं पाहता येतं ते मला जशी माहिती येईल तशी मी बोलेन त्याच्याबद्दल. माहिती नाही सध्या. म्हणजे कोणी केलं ते माहितीये, ते का केलं, काय केलं, कशासाठी केलं ह्याचा तपास चालू आहे. तर तो तपासाची कन्फर्म माहिती आहे सगळं, मी तुम्ही नाही बोलणार तुमच्याशी. नार्को टेस्टची मागणी करतायत. आज जिल्हाधिकाऱ्यांना बोलले का त्याविषयी तुम्ही? काही आरोपी जो अटक आहे त्याचा नार्को टेस्ट करायची मागणी जनसामान्यातून होते. बरोबर, नार्को टेस्ट म्हणजे सत्यासाठी का खोट्यासाठी का कशासाठी म्हणतात? सत्यासाठी. म्हणजे हे बघा बिहाइंड. दादा, तुम्ही एकदा परत नियम वाचून या. नार्को टेस्ट हा कोर्टमध्ये चालत नाही. आम्ही संविधानवादी लोक आहोत, आम्हाला संविधान माहिती आणि आम्ही कायद्याने चालतो. तर आम्हाला काय करायचंय ते योग्य पावलं आम्ही उचलू. विधानसभा निवडणुकीनंतर हा प्रकार घडला, काय वाटतं कशामुळे? विधानसभेच्या निकालाशी किंवा विधानसभेच्या निवडणुकीशी आणि पुढील येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीशी आणि या घटनेचा काही संबंध आहे, जोपर्यंत याच्याबद्दल काही ठोस पुरावा येत नाही तोपर्यंत मी त्याच्याबद्दल बोलणार नाही. प्रकाशजी आंबेडकर येणार आहेत परभणीत भेट द्यायला किंवा बघायला, किंवा जर येत असतील तर मी तुम्हाला नक्की सांगतो. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, परभणी.